नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरकेजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महावितरण भरती, विद्युत सहाय्यक भरती. सर्व पदासाठी तांत्रिक प्रश्न आहेत. MIDC IPS पॅटर्ननुसार आहेत. टोटल 100 प्रश्न आहेत. प्रश्न पहिला, फीडर सर्किट स्थिर व्होल्टेज राखविण्यासाठी खालील कोणता वापरला जातो? उत्तर आहे इंडक्शन रेग्युलेटर. प्रश्न दुसरा, फीडरच्या संरक्षणासाठी कोणते रिले वापरले जाते? उत्तर आहे ट्रान्सले रिले. प्रश्न तिसरा, फीडर डिझाईन करताना मुख्य विचार केला जातो? उत्तर आहे वर्तमान वहन क्षमता. प्रश्न चौथा, थ्री फेज फीडरच्या संरक्षणासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे? उत्तर आहे विभेदक संरक्षण. प्रश्न पाचवा, फीडरसाठी विभेदक संरक्षण समाविष्ट आहे? उत्तर आहे विभेदक व्होल्टेज आणि वर्तमान शिल्लक. आदर्श वर्तमान स्त्रोतासाठी अंतर्गत प्रतिकार आहे? उत्तर आहे अनंत. सातवा, कॉईल आत असताना दोन कॉईल हीटर जास्तीत जास्त उष्णता आउटपुट देतो? उत्तर आहे समांतर. प्रश्न आठवा, विद्युत प्रवाहाचा पारंपरिक प्रवाह फॉर्म काय आहे? उत्तर आहे सकारात्मक ते नकारात्मक. प्रश्न नववा, प्रतिक्रियाशील शक्तीचे एकक काय आहे? उत्तर आहे VAR. प्रश्न 10वा, कोणत्या वर्गाच्या इन्सुलेट मटेरियल पदार्थाचे मिश्रण असते आणि ते 120 तापमान स्वीकारले जाते? तर आहे क्लास E 120 डिग्री सेल्सिअस. प्रश्न 11, सर्व वैद्यकीय उपकरणासाठी ट्रान्सफॉर्मरचा कोणता वापर अनिवार्य आहे? उत्तर आहे इलेक्ट्रिकल अलगाव. प्रश्न 12, ओव्हरलोड रिले पासून मोटर्सचे संरक्षणासाठी वापरलेले रिले? उत्तर आहे थर्मल रिले. प्रश्न 13, सिंगल फेज प्रतिबंधक यासाठी वापरले जातात? सिंगल फेज प्रतिबंधक यासाठी वापरले जातात? उत्तर आहे मोटर्स. प्रश्न 14, ओव्हरलोड संरक्षणासह चालू बंद स्विचला ए म्हणतात? उत्तर आहे मॅन्युअल स्टार्टर. प्रश्न 15, मोटरच्या इन्सुलेशन प्रतिरोधनाची चाचणी करण्याची सर्वात अचूक पद्धत? उत्तर आहे मेगोमीटर. प्रश्न 16, फिरत्या यंत्रामध्ये विद्युत बिघाड होण्याचे कारण? उत्तर आहे स्टेटर विडिंग इन्सुलेशन अयशस्वी. प्रश्न 17, खालीलपैकी कोणत्या पॉवर प्लॅंटमध्ये आहे सर्वाधिक चालू खर्च? उत्तर आहे डिझेल पॉवर प्लॅंट. प्रश्न 18, डॅनेक येथे डिझेल प्लॅंट चांगला कार्यक्षमता आहे? उत्तर आहे उलट डॉड किंवा फुल लोड. प्रश्न 19, डिझेल जनरेटिंग स्टेशनसाठी उपयुक्त जीवन च्या आसपास असणे अपेक्षित आहे? उत्तर आहे 15 ते 20 वर्ष. प्रश्न 20, डिझेल इंजिनमध्ये गव्हर्नर नियंत्रित करतो? उत्तर आहे
इंधन प्रवाह दर. प्रश्न 21. सहसा डिझेल पॉवर स्टेशन कुठे वापरले जाते? शक्तीची मागणी आहे. तर आहे कमी. प्रश्न 22. कोणत्या प्रकारचे पॉवर स्टेशन कोणत्याही ठिकाणी असू शकते? उत्तर आहे डिझेल पॉवर प्लांट. प्रश्न 23. डिझेल पॉवर स्टेशनची कार्यक्षमता किती आहे? उत्तर आहे 35 ते 42%. प्रश्न 24. खालीलपैकी कोणत्या इंधनात सर्वात कमी उष्मांक आहे मूल्य? उत्तर आहे लाकूड. प्रश्न 25. खालील उत्पादनाचा कोणता प्रकार वापरला जातो स्पार्क प्लॅगमध्ये इन्सुलेशन बनवायचे? उत्तर आहे पोर्सिलेन. प्रश्न 26. खालील पैकी कोणता डिझेलचा भाग नाही इंजिन पॉवर प्लांट? उत्तर आहे पेनस्टॉक. प्रश्न 27. विजेमुळे ओव्हर व्होल्टेज पासून संरक्षण प्रदान केले जाते. उत्तर आहे वरील सर्व. एक आहे सर्ज डायहर्टचा वापर. 2 आहे ओव्हरहेड ग्राउंड वायरचा वापर. 3 आहे लोअर टॉवर फुटिंग रेजिस्टन्स. प्रश्न 28. लाइटनिंग अरेस्टर सहसा जवळ असतो. उत्तर आहे ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 29. खालीलपैकी कोणते उपकरण लाइटनिंग अरेस्टर म्हणून वापरले जाते? उत्तर आहे थायराइट. प्रश्न 30. कोणते विजेचे झटके सर्वात धोकादायक आहेत? उत्तर आहे लाईन कंडक्टरवर थेट स्ट्रोक. प्रश्न 31. स्विचिंग सर्जेस आहेत. उत्तर आहे अल्प कालावधीचे क्षणिक व्होल्टेज. प्रश्न 32. प्रेरणा गुणोत्तर खालीलपैकी कोणत्या साठी मोजले जाते? उत्तर आहे लाइटनिंग अरेस्टर. प्रश्न 33. खालीलपैकी कोणते विजेच्या ओव्हर व्होल्टेज पासून संरक्षण करणारे साधन आहे? उत्तर आहे रॉड गॅप. प्रश्न 34. विजेचा कोणता झटका सर्वात धोकादायक आहे? उत्तर आहे लाईन कंडक्टरवर थेट स्ट्रोक. प्रश्न 35. सर्ज व्होल्टेजमुळे पॉवर सिस्टीममध्ये उद्भवते. उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही. प्रश्न 36. सब स्टेशनमध्ये सर्वात जास्त वापरलेला अरेस्टर प्रकार आहे. उत्तर आहे थायराइट. प्रश्न 37. तेजस्वी तीव्रतेची एसआय एकक काय आहे? उत्तर आहे कॅन्डेला. प्रश्न 38. प्रकाशमय प्रवाहाचे एकक काय आहे? उत्तर आहे लुमेन. प्रश्न 39. चमकदार कार्यक्षमतेचे एकक काय आहे? उत्तर आहे लुमेन वॅट. प्रश्न 40. प्रकाशाचा प्रवाह समतल पृष्ठभागावर येण्याचा संदर्भ कोणता शब्द आहे? उत्तर आहे प्रदीपन. प्रश्न 41. प्रति युनिट घन कोन प्रकाश स्रोताद्वारे दिलेल्या ल्युमिनस फ्लक्स हा शब्द काय आहे? उत्तर आहे तेजस्वी तीव्रता. प्रश्न 42. विद्युत प्रवाहाला दिलेला विरोध म्हणून ओळखला जातो. उत्तर आहे प्रतिकार. प्रश्न 43. खालीलपैकी कोणता विद्युत वाहक खराब आहे? उत्तर आहे हिरा. प्रश्न 44. रिव्हर्सर रिकव्हरी वेळेचे एकक काय आहे? उत्तर आहे NS.
प्रश्न 45. शिक्षणात कोणत्या प्रकारचे रोबोट वापरले जातात? उत्तर आहे हॉम्बी रोबोट. प्रश्न 46. डिमांड मीटर हे कोणत्या प्रकारच्या साधनाचे उदाहरण आहे? उत्तर आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. प्रश्न 47. TRS या संक्षेपाचा विस्तार काय आहे? उत्तर आहे कडक रबर शीत केलेले. प्रश्न 48. BIS नुसार पॉवर सब सर्किटमध्ये किती आउटलेट पॉइंट्सची शिफारस केली जाते? उत्तर आहे 2 पॉइंट. प्रश्न 49. आई नियमानुसार लाईट आणि फॅन सब सर्किटला जास्तीत जास्त पॉवरची शिफारस केली जाते? उत्तर आहे 800 वॅट्स. प्रश्न 50. फ्यूजमुळे सर्किटमध्ये बिघाड झाल्यास जो वेळ लागतो त्याला काय म्हणतात? उत्तर आहे कट ऑफ फॅक्टर. प्रश्न 51. आगीच्या धोक्याशिवाय कस लवकर विझवण्यासाठी कोणता वापरला जातो? उत्तर आहे सिलिका किंवा सिलिकॉन. प्रश्न 52. कोणत्या वायरिंगला वायरवे असे नाव दिले जाते? उत्तर आहे PVC केसिंग आणि कॅपिंग वायरिंग. प्रश्न 53. TW पॅटर्न ची लांबी वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारचे सांधे वापरले जाते? उत्तर आहे सरळ सांधे. प्रश्न 54. कंड्यूट वायरिंगच्या दीर्घकाळापर्यंत अतिरिक्त कंड्यूट पॉइंट जोडण्यासाठी कोणते कंड्यूट फिटिंग वापरले जाते? उत्तर आहे जोडपे. प्रश्न 55. कोणत्या प्रकारच्या वायरिंगला कमी वाकणे आवश्यक असते ते छतावरील शॉर्ट कट मार्गाने घेतले जाऊ शकते? उत्तर आहे लपविलेले कंड्यूट वायरिंग. प्रश्न 56. इमारतीच्या बांधकामादरम्यान कोणत्या वायरिंगचे नियोजन आणि अंमलबजावणी करावी लागते? उत्तर आहे लपविलेली वायरिंग. प्रश्न 57. अणुभट्टीमध्ये कंट्रोल रॉड बांधण्यासाठी वापरलेली सामग्री आहे? उत्तर आहे कॅडमियम. प्रश्न 58. भारतात पहिला अणुप्रकल्प येथे बांधण्यात आला? उत्तर आहे तारापूर. प्रश्न 59. अणुभट्टीमध्ये कोणते इंधन वापरले जातात? उत्तर आहे प्लुटोनियम. प्रश्न 60. अणुप्रकल्पासाठी भांडवली खर्च आहे? उत्तर आहे खूप उच्च. प्रश्न 61. अणुऊर्जा केंद्रामध्ये वापरले जाणारे शीतलक आहे? उत्तर आहे CO2. प्रश्न 63. कोणत्या पॉवर प्लांटमध्ये जास्त देखभाल खर्च आहे? उत्तर आहे अणुऊर्जा प्रकल्प. प्रश्न 64. अणुभट्टीचे रिफ्लेक्टर बनलेले असतात? उत्तर आहे बेरिलियम. प्रश्न 65. डायडास हा अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य घटकापैकी एक नाही? उत्तर आहे विस्तारक. प्रश्न 66. खालीलपैकी कोणती वनस्पती साखळी प्रतिक्रिया अनुभवते? उत्तर आहे अणुऊर्जा प्रकल्प. प्रश्न 67. अणुऊर्जा प्रकल्पाच्या रिॲक्टर कोअरमध्ये नियंत्रकाचा उद्देश आहे? उत्तर आहे न्यूट्रॉनचा वेग कमी करा. प्रश्न 68. विजेचा ग्राहक असू शकतो? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे घरगुती, 2 आहे शेती, 3 आहे औद्योगिक आणि व्यावसायिक. प्रश्न 69. ग्राहकाचा भार सामान्यतः नुसार मोजला जातो? उत्तर आहे
किलोवॅट. प्रश्न 70 पॉवर प्लांटचा डिमांड फॅक्टर आहे. तर आहे कमाल मागणी जोडलेले लोड. प्रश्न 71 पॉवर प्लांटच्या प्लांट कॅपॅसिटी फॅक्टरची गणना सूत्राद्वारे केली जाऊ शकते. तर आहे सरासरी मागणी वनस्पती क्षमता. प्रश्न 72 सरासरी लोड ते कमाल लोडचे गुणोत्तर संदर्भित केले जाते. तर आहे लोड फॅक्टर. प्रश्न 73 जेव्हा वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचा प्रति युनिट एक निश्चित दर असतो तेव्हा त्याला काय म्हणतात. तर आहे साधे दर. प्रश्न 74 घरगुती ग्राहकाचा जोडलेला भार सामान्यतः जवळपास असतो. तर आहे 5 किलोवॅट. प्रश्न 75 कोणत्या वनस्पतीवर घसारा जास्त असतो. तर आहे थर्मल प्लांट. प्रश्न 76 लोड कालावधीत वक्र हा दरम्यानचा प्लांट आहे. तर आहे लोड आणि वेळ. प्रश्न 77 टॅरिफची व्याख्या ग्राहकाला ज्या दराने केली जाते. तर आहे ऊर्जा. प्रश्न 78 मागणी घटकाचे मूल्य आहे. एकापेक्षा कमी. प्रश्न 79 विविधता घटकाचे मूल्य आहे. तर एकापेक्षा मोठे. प्रश्न 80 मोठ्या औद्योगिक ग्राहकासाठी सर्वात योग्य दर आहे. तर 2 भाग दर. प्रश्न 81 ज्ञान विविधता घटक संगणकीय मध्ये मदत करते. तर वनस्पतीय क्षमता. प्रश्न 82 ग्राहकाला कमी निश्चित शुल्क भरावे लागतात. तर आहे कमाल मागणी दर. प्रश्न 83 पॉवर प्लांटचा तोटा घटक यासाठी लागू आहे. तर आहे तांब्याचे नुकसान. प्रश्न 84 आणीबाणीच्या काळात उपलब्ध असणारी शक्ती म्हणून ओळखली जाते. तर आहे फर्म राखीव. प्रश्न 85 घरगुती भारासाठी लोड फॅक्टर म्हणून घेतले जाऊ शकते. तर आहे 25 किंवा 50%. प्रश्न 86 लोड वक्र मध्ये सर्वोच्च बिंदू दर्शवितात. तर आहे पीक लोड. प्रश्न 87 टॅरिफ समाविष्ट आहे. उत्तर आहे ए आणि बी दोन्ही. एक आहे वार्षिक निश्चित शुल्क. 2 आहे वार्षिक रनिंग चार्ज. प्रश्न 88 उत्पादन केंद्रावरील जास्तीत जास्त मागणी आणि प्लांटच्या स्थापित क्षमतेचे गुणोत्तर देते. उत्तर आहे उपयोग घटक. प्रश्न 89 इंटरकनेक्टर ग्रीड सिस्टीम मधील विविधता घटकाचे मूल्य. उत्तर आहे वाढते. प्रश्न 90 कोणत्याही प्रकारच्या ग्राहकासाठी आदर्श दर आहे. तर आहे 3 भाग दर. प्रश्न 91 पॉवर प्लांट मध्ये रिझर्व्ह जनरेटिंग क्षमता जी सेवेत नाही परंतु कार्यरत आहे. उत्तर आहे गरम राखीव. प्रश्न 92 विजेची अंतिम किंमत समाविष्ट नाही. उत्तर आहे प्रतिक्रियाशील शक्ती. प्रश्न 93 निर्माण झालेल्या विद्युत ऊर्जेची एकूण किंमत यात विभागली जाऊ शकते. उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे निश्चित खर्च. 2 आहे अर्ध निश्चित खर्च. 3 आहे चालू खर्च. प्रश्न 94 लोड वक्र हा एक प्लांट आहे. तो उत्तर आहे लोड विरुद्ध वेळ. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. आणि या व्हिडिओवर 100 लाईक जसे होतील तसे तुम्हाला मला या नंबरावर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला PDF जे काही मटेरियल लागेल ते मी तुम्हाला देईल.
9119532579 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। आणि ज्यांना कुणाला रोजची अपडेट पाहिजे असेल त्याने टेलिग्रामला जॉईन करा। तिथे तुम्हाला डेली चालू घडामोडी वगैरे वगैरे सर्व काही तिथे इन्फॉर्मेशन मिळेल।